श्री स्वामी समर्थ. घरात खूप कष्ट करूनही पतीची प्रगती होत नाही, पैसे येतो पण टिकत नाही, तर महिलांनो ही काही महत्त्वाचे नियम नक्की पाळा. सर्वात पहिला नियम, घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा ठेवा. कारण ज्या घरात शांतता असते तिथेच प्रगती टिकून राहते. शुक्रवारच्या दिवशी घरात किराणा आणि धान्य आणा. या दिवशी लक्ष्मीचा मानला जातो, त्यामुळे घरात लक्ष्मीची कमतरता जाणवत नाही. दररोज संध्याकाळी कापूर आणि लवंग 2 जाळा, त्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी होते आणि पतीच्या कामात अडथळे कमी होतात. उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा. हे छोटेसे काम घरात येणारी वाईट ऊर्जा थांबवते आणि प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण तयार करते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी देवघर दिवा लावा, त्यामुळे दिवसाची सुरुवात शुभ होते आणि पतीच्या कामात यश मिळण्यास योग्य वाढतात. घरात तुळस किंवा गोकर्णासारखी पवित्र झाडे लावा. त्याची रोज सेवा करा, त्यामुळे घरात शांती आणि स्थिरता टिकून राहते. देवघरात तुटलेली किंवा भंग मूर्ती ठेवू नका, त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि पतीची प्रगती थांबते. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. खरकटे भांडी कधीही तसेच ठेवू नका, त्यामुळे घरात दरिद्रता येते असे मानले जाते. संध्याकाळच्या वेळी झाडू मारणे टाळा. ही वेळ लक्ष्मी आगमनाची असते असे मानले जाते. घरात मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा आणि स्वस्तिक किंवा तोरण लावा, त्यामुळे चांगली ऊर्जा घरात येते. धान्याचे डब्बे कधीही रिकामे ठेवू नका, विशेषतः तांदूळ आणि गहू. ज्या घरात भरभराटीची प्रगती असतात, स्वयंपाक करताना रागात किंवा तणावात राहू नका, कारण ऊर्जा परिणाम थेट कुटुंबावर होतो. गुरुवारी पिवळ्या रंगाचा वापर करा. हा रंग समृद्ध आणि प्रगतीचे प्रतीक आहे. घरात सतत भांडणे होऊ देऊ नका, तेथे शांतता आणि तसेच लक्ष्मीचा प्रवास असतो. देवघरात आरसा ठेवणे टाळा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा परावर्तीय होऊन कमी होते. मंगळवारी मोठा बदल टाळा. शांतता राहून दिवस घालवणे अधिक योग्य मानले जाते. आणि सर्वात महत्त्वाचा नियम, दररोज 11 वेळा मंत्र म्हणा. ओम श्री महालक्ष्म्याय नमः. हा मंत्र पतीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रद्धा आणि सातत्य ठेवा, तर बदल नक्की जाणवेल. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर सर्व काही चांगले होते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच माहितीसाठी सखी मराठीला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.